आपला विषय चालला होता वाणीच्या तपाचा. आठवत असेल की बोलणं आपलं अतिशय गोड असावं असं भगवंत अर्जुनाला सांगतो आहे. तेव्हा आपण दासबोधाचा आधार घेऊन म्हटलं, पण जे दुसऱ्याचं दुःख करी ते अपवित्र वैखरी असं समर्थ सांगतात की दुसऱ्याला त्रास होणार असं बोलू नये, किंवा जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र, असं सगळा वाचिक गोड बोलण्याचा फायदा मागच्या श्लोकामध्ये आपण पाहत होतो. आणि तो मिळवण्यासाठी जे तप करायचं, त्याच्यासाठी जे वाचिक तप तेही पाहिलं. माऊलीने आणखीन छान उदाहरण आपल्याला दिलं होतं, त्याची एक आठवण करून देतं आणि मग पुढे जाऊया. की आपण फळ देणाऱ्या फुलं देणाऱ्या झाडांना पाणी घालतो, आणि मग ज्या झाडाला पाणी घातलं आहे ते झाड फूल देतंही, पण त्याच्या भोवतीसुद्धा गवत उगवतं. माऊली आपल्याला असं सांगतात की आपल्या बोलण्याचा परिणाम आपण ज्याच्याशी बोलतो आहे त्याच्याशी तर चांगला होईलच, चांगलं बोललं गोड बोललं तर, पण भोवताली ज्यांच्याशी आपण बोलत नाही आहोत त्यांना देखील ते बरं वाटेल, आवडेल, म्हणून गोड बोलावं असं माऊलीने वाणीचं तप करायला आपल्याला सांगितलं होतं. आणि मग त्याच्यानंतर आपण असं पाहिलं की आता तप जे मानसिक तेही सांगो ऐक, म्हणे लोकनाथ नायक नायक होतो. या ओवीशी आपण आलो तर 224वी ओवी आहे. त्या ओवीचा फक्त मी अर्थातला तो जो लोकनाथ नायक शब्द आहे तो मागच्या वेळेस सांगितला नव्हता, तो आत्ता सांगणार आहे. माऊलीने फक्त सांगितलं आता इथून पुढे आता तप जे मानसिक मनाने करायचं जे तप आहे ते तप मी तुला अर्जुनास सांगणार आहे, तेही सांगू ऐक. आणि काय येतो हा कोण सांगणार आहे, म्हणे लोकनाथ नायक नायक होतो. हा लोकांचा म्हणजे सगळ्या विश्वाचा नाथ आहे. या सगळ्यात म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशांचा पण तो नाथ आहे. म्हणून देवांचा राजा इंद्र, या इंद्राचा नायक ब्रह्मदेव, आणि या ब्रह्मदेवानी हे सगळं विश्व निर्माण केलं त्याचा हा नायक, असा हा लोकनाथ नायक असा शब्द भगवंतासाठी माऊलीने वापरला आहे. की हा जो या सगळ्याचा जो नायक, हा जो लोकनाथ तो भगवंत म्हणजे तो श्रीकृष्ण अर्जुनाला आता मानसिक तप कसं करायचं ते सांगत आहे. गीतेच्या दृष्टीने श्लोक 16वा आहे आणि माऊलींच्या आपण 225व्या ओळीपासून त्याचा विचार करणार. गीतेचा श्लोक आहे, मनप्रसाद सौम्यत्वम मौनमात्व निग्रह भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानस उच्यते. तप हा मानस उच्यते, एतत् तप हा मानस उच्यते. ह्या तपाला मानस तप म्हणायचं. कोणत्या तर 5 मानस तपाचे गुण भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हा आम्हाला सांगितले. पहिलं सांगितलं मनप्रसाद, मनाची निर्मलता, मनाची प्रसन्नता हवी, बोलणाऱ्याची पण आणि ऐकणाऱ्याची पण. ज्याला आपलं मन प्रसन्न असलं तर ज्याच्याशी आपला व्यवहार होईल त्याच्याशी पण प्रसन्न होईल. त्यामुळे मन प्रसन्न हवं. आता मानसिक तपाचा विचार करतो आहे, त्यामुळे तुम्हा आम्हा सगळ्यांचं मन स्वच्छ, प्रसन्न, निर्मळ, आनंद देणारं, बघितलं की बरं वाटलं पाहिजे अशा प्रकारचं आपलं मन असलं पाहिजे. कारण शेवटी मन असतं तेच आपल्या चेहऱ्यावर दिसतं. मन दुःखी असेल तर आपला चेहरा कसा दिसेल, म्हणून पहिलंच सांगतात मनप्रसाद. आपण माऊलींच्या ओव्यांच्या आधाराने आणखीन त्याचा विशेष भाग पाहणारच आहोत. पुढला शब्द म्हटला सौम्यत्व. आपल्या मनाला सहृदयता असावी. सौम्यत्व असावं म्हणजे काय, गोड बोलण्याने जो काही स्वभाव ज्याला म्हणतो तसा सौम्य स्वभाव हवा. कोणाशी शत्रू नाही, कोणाशी वैरत नाही, दुसरा आपल्याशी वाईट वागला तरीही त्याच्याशी आपलं सौम्यत्व असावं, असं सहृदयता त्याच्यामध्ये असावी. मनाचं चाललं बरं का, मन कसं हवं तर मन प्रसन्न हवं, मन आपलं सहृदय असावं, दुसऱ्याबद्दल अंतःकरणात दया असायला हवी. तिसरं सांगितलं मौन. मनाला काही बोलायचंच नाही, खरं आहे वाचेचं तर असायला हवं नाही का. पण आता मानस उच्चतेमध्ये पण मौनम सांगितलेलं आहे. मनप्रसाद सौम्यत्व मौनम. तर मनाला आतमध्ये स्थिर करायचं, आतच वळवायचं. त्या मनाने जे काही ज्ञानेंद्रिय किंवा कर्मेंद्रिय कृती करणार आहेत मनात आलेलं करायचं, तसं करायचं नाही, त्याला मौनातच ठेवायचं. आत्मसंयमन म्हणजे आत्मविनिग्रह हा शब्द वापरला आहे की मौनम आत्मविनिग्रह. आत्मविनिग्रह म्हणजे आत्मसंयमन करायचं. हे सगळं आत बसलेला तो जो आहे ना आपलं चैतन्य, आपलं भगवंत, तो आपल्याला सांगतो आणि त्या सत्सविवेक बुद्धीनं आपण वागायचं आहे. म्हणून शब्द वापरला आहे आत्मविनिग्रह म्हणजे आत्मसंयमन करायचं. आत वळवायची इंद्रिय सगळी
सारखं दिसलं की हवा म्हणायचं नाही, दिसलं की तोंडात टाकायचं नाही. आता तुम्ही आम्ही वयाच्यानुरूप वागतो तसं व्यवहारातली उदाहरणं दिली की आपल्याला तो मुद्दा चटकन पडतो. तर आत्मसंयम करा म्हणजे इंद्रिय आत वळवायची. सगळी इंद्रिय जी आपली बाहेर धावतात, हे हवं आहे, ते हवं आहे, ते बघायचं आहे, ते ऐकायचं आहे, त्या खरेदीला जायचं आहे, ही वस्तू माझ्याकडे नाही आहे, हे सगळं बंद करून टाकायचं, इंद्रियांना आत वळवून टाकायचं. आणि भावसंशुद्धी, खरं तर मगाशी सौम्यत्व शब्द झाला आहे त्यावेळेला सहृदयता, सगळ्यांबद्दल आपल्या अंतःकरणात अत्यंत दया असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. पण परत भावसंशुद्धी शब्द वापरला आहे. आपल्याला आठवेल की अभयम सत्व संशुद्धी आपण 16व्या अध्यायामध्ये 26 दैवी गुण जे भगवंतांनी आपल्याला शिकवले तेव्हा पाहिलं की भगवंतांनी तो गुण देऊन पाठवले आपल्याला. इथे भावसंशुद्धी म्हणजे मनाशी, मनापुरता विचार केला आहे. तर तो मनाची कशी हवी, तर अगदी निष्कपट मन असायला हवं. कोणाचाही द्वेष नाही, कोणाचाही राग नाही, असं निष्कपट म्हणावं. माझ्याशी जो चांगलं वागतो तो त्याच्याशी मी चांगलं वागते, हे सर्वसाधारण तुमचं आमचं वागणं झालं. पण भगवंत मानसिक तप करायला सांगतो आहे, तर आपलं मन कसं ठेवायचं, तर कोणी कसाही वागू दे, आपण मात्र चांगलं वागायचं. हे वाचता आपल्याला कळतं बरं का. काही वेळेला आपल्याला ह्याचा उपयोग करायला लागतो व्यवहारामध्ये. खरंच नातेसंबंध टिकवण्यासाठी आपल्याला तो माणसाशी कसा वागला याचा विचार न करता मानसिक तप काय सांगितलं आहे की मनाने सांगितलं शुद्ध ठेवायचं आणि कोणी कसे वागू दे आपण चांगलंच वागायचं. असं जे भगवंत अर्जुनाला तुम्हा आम्हाला सांगतो आहे ना, त्याचा उपयोग आपल्याला होतो. याचा अर्थच असा आहे की सगळ्या जगाशी म्हणजे किंवा आसपासच्या माणसाशी, आपलं जग ते काय, त्यामुळे आपल्या भोवताली असणाऱ्या सगळ्या, आपल्या संबंधित असणाऱ्या सगळ्या लोकांशी आपला संबंध जर असा थोडा समजूतदारपणाचा, समजदारीचा असेल, सहिष्णुतेचा, प्रेमाचा असा जर आपला सहवास असेल, तर त्याच्या पायावर उभारलेली ही जी मनाची प्रसन्नता, पहिला गुण सांगितला ना, ती आपल्याला आपोआप प्राप्त होईल. 5 गुण सांगितले, पण एक असला की दुसरा फ्री, असं आहे ना, तसं आहे की इतकी सहृदयता असली की मनाची प्रसन्नता असेलच. त्यामुळे 5 गुण जे भगवंतांनी सांगितले, मनप्रसाद, सौम्यत्व, मौनम, आत्मसंयम आणि भावसंशुद्धी. तर खरं एक असलं की दुसरं मिळेल, तिसरं मिळेल. पहिलं मिळवायला कदाचित जड लागेल, पण एकदा मिळालं की ह्या गोष्टी आपल्याला मिळतील. आणि ते मिळणं म्हणजे मग स्वाभाविक असते प्रसन्नता. आणि मग हे सगळं टिकलं पण पाहिजे. हे असं थोड्या वेळापुरतं, गीता वाचल्यापुरतं, ज्ञानेश्वरी वाचल्यापुरतं हे सगळं आपल्याला पटलं आहे, माना डोलावले आपण, आणि मग व्यवहारात आपण तसंच वागणार असलो तर मग त्याचा काय उपयोग, असं आहे. त्यामुळे सतत आपले विषयांमध्ये, भोगांमध्ये आपण रमतो मनुष्य स्वभावामुळे, किंवा सतत तुझं माझं असं काहीतरी करतो, संसारी विचार आपल्याला आपण करत राहतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपली मनाची प्रसन्नता कमी होते. आणि ती मनाची प्रसन्नता टिकवण्यासाठी आपल्याला हे सगळं करायचं आहे. आता असं आहे की व्यवहारामध्ये आपण अनुभवलेलं आहे की विषयांमधून आपण सुख मिळतं, बरं वाटतं, आंब्याचे दिवस आहेत, रस खायला आवडतं, त्यामुळे आपल्याला स्वाभाविकच विषयांमधून सुख मिळतं असं आहे. पण ज्ञानेंद्रियांच्या साह्यानं ते मन धावू द्यायचं नाही, एवढा मात्र प्रयत्न करायचा. म्हणजे आपल्या मैत्रिणी आपल्याला सांगतात शुगर आहे पण आंबे की 12 महिने मिळत नाही ना, त्यामुळे मी अगदी आंबे खाते. मग आपल्याला गोड बोलून सांगावं लागते, थोडा खा, आपल्या शुगरवरती त्याचा परिणाम होत नाही आहे, नीट बघ, असं म्हणावं लागतं की नाही. कारण ते शेवटी असं आहे की आपली इंद्रिय जर विषयांकडे अशी धावत राहिली आणि त्याचा जर आपल्याला त्रास होणार असला तर आपल्याला त्या इंद्रियांना थांबवलं पाहिजे ना. तसं आहे की बरं दुसरं असं की आता मनाचा विचार करतो, ह्याच्यात हे आहे ना, मानसिक तप सांगायचं ना. त्यामुळे मनाची तर भानगड अशी असते की या मनामध्ये सारखं काहीतरी चिंतन चालूच असतं. म्हणजे बुद्धीमध्ये अनेक विषयांचं चिंतन चालू असतं आणि म्हणून ती सतत सारखी बाहेरच्या शक्ती आपल्याला पुरवून त्या मनाला धावायला लावते. मनात येतं म्हणजे काय, ती बुद्धी पण त्याला साथच देते. आणि अशा या बाहेरच्या ज्या गोष्टी दिसतात, डोळ्याने दिसतात, मन धावत आहे, कानाने ऐकू येत आहे, मन धावत आहे, बुद्धीला वाटतं आहे, मन धावत आहे, असं सगळं होतं. मग आता अशा ज्या सगळ्या गोष्टी, इतक्या कामना, इतक्या अपेक्षा, ह्याच्यातून आपल्याला थोडं निवृत्त व्हायचं असेल, तेवढ्या वेळापुरतं तरी, थोडा वेळ तरी तसं निवृत्त झालं असेल तरी देखील आपल्या मनाची प्रसन्नता आपल्याला टिकवता येईल. असं जर नेहमी जमलं तर फारच छान. अशी मनाची प्रसन्नता हवी असेल तर आपल्याला नेहमी जमवायला हवं. ते कसं जमवायचं, तर आता खरं तर सद्ग्रंथ, संतांचे ग्रंथ आपल्याला सांगतात, उपाय सांगतात. काय केलं म्हणजे ते, जसं आपण मागच्या वेळेला वाचिक तपासच्या वेळेला माऊलींनी सांगितलं, नाम घ्या.
गोंदवलेकर महाराज म्हणतात नाम घ्या. सगळे संत म्हणतात नाम घ्या, वाचिक तपाचा सोपा उपाय. तसं आता इथे पण आहे. ही जी सगळी आपल्याला 5 गोष्टी जमवायच्या, मनाची प्रसन्नता आपल्याला हवी आहे, सहृदयता असायला हवी आहे, असं सगळ्या ज्या गोष्टी आपण पाची पाहणार आहोत, हे सगळं जमण्यासाठी उपाय काय? ही अशी प्रसन्नता, निर्मलता. काय असं मनामध्ये 2 प्रकाराचे मल असतात. निर्मल करायचं आहे ना, मनाला प्रसन्न करायचं आहे ना. मग आपलं बिघडलं पाहिजे, प्रसन्न काय, असा कपडा स्वच्छ करण्यासाठी त्याच्यावर डाग पडलेला आपल्याला दिसला की मग आपण तो स्वच्छ करतो. मळलेला आहे मग स्वच्छ करतो. तसं आपलं मन मळलेलं आहे. कसं आहे, त्या मनावर 2 प्रकारची आवरण आहेत. पहिल्या आवरणाला म्हणजे ते पहिलं जे आहे त्याला आवरण म्हणतात, दुसऱ्याला विक्षेप म्हणतात. म्हणजे काय की मन थोडंसं मोकळं झालं, प्रसन्न व्हायला हवं आहे ना, तरी त्याच्यावरची जी काही विक्षेपाचं आणि आवरण आहे ते बाजूला करावं लागतं. मग ते मन प्रसन्न होतं. म्हणजे काय, आवरण कसलं असतं, मनाला कसला लेप लागलेला आहे, कसलं मनावर आवरण आलेलं आहे. तर शास्त्र आपल्याला सांगतं, संत आपल्याला सांगतात, स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. नेमकी स्वतःची ओळख काय आहे ती अजून कळलेली नाही आहे. त्याच्यामुळे आपलं मनावरती मल आहे. समजून घ्यायला हवं, ही काही अशी सोपी गोष्ट नाही आहे. आपल्या मनावरती काय नेमकं आवरण आहे ते आपल्या लक्षात येईल की त्या मनाला प्रसन्न ठेवायचं असेल तर आपला म्हणजे निर्मळ ठेवायचं असेल तर त्याच्यावर असला जो लेप आहे तो काढायला हवा. लेप कसला आहे तर आपल्याला आपलं खरं आपलं स्वरूप जे आहे ते कळलेलंच नाही आहे. स्वरूप आहे परमात्मा. आपण सगळे परमात्मा आहोत. आपण आपल्याला आपलं नाव दिलं आहे, आपलं रूप आहे आणि आपण त्याच्यावरती करतो आहे, तसं नाही आहे. मग तो जो लेप आहे तो आपल्याला काढून टाकला पाहिजे. दुसरा एक मल आहे, त्याला म्हटलं आहे विक्षेप. त्याच्यामुळे पण आपल्या मनाची प्रसन्नता, मनाची निर्मलता बिघडते. म्हणजे विक्षेप यायला काय, छान झोप झाली समजा, छान वाटलं आपल्याला, सकाळी उठलं मस्त झोप झालेली आहे असं आपण म्हणतो, पण वेळेवर चहाच मिळाला नाही किंवा थंडच मिळाला, गेली प्रसन्नता. तो आहे विक्षेप. काहीतरी कारणांनी आपलं मन अप्रसन्न होतं. आधी ते आवरण असतं म्हणून एक प्रकार पाहिला मल असण्याचा, आणि दुसरा असं मध्येच काहीतरी घडतं, छोटंसं काहीतरी घडतं, पण तो विक्षेप येतो आणि आपलं मन अप्रसन्न होतं. तर या दोन्ही गोष्टी म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आवडते, ती मिळाली की मग तेवढ्यापुरतं मन प्रसन्न होतं. जरा जरी काहीतरी गडबड झाली की लगेच आपलं मन अप्रसन्न होतं, ते विक्षेप येतो मध्ये मध्ये. आता हे जे काही आहे कायम आपलं मन प्रसन्न व्हायला हवं आहे ना. मनप्रसाद हे की थोड्या वेळापुरता नाही. हा काही असं मिळाला चहा बरं वाटलं, झोप छान झाली बरं वाटलं, तेवढ्यापुरतं बरं वाटलं की मनप्रसाद असं नाही आहे. ही जी काही आहे त्याच्यात आपल्याला विचार करायला हवा की आपल्याला कायम आपलं चहा मिळाला तरी प्रसन्न, नाही मिळाला तरी प्रसन्न, झोप छान लागली तर छानच प्रसन्न, नाही लागली तर माझं छान वाचन झालं म्हणून प्रसन्न, असं मनाला शिकवायला हवं आहे. हे मनाचं तप आहे. म्हणजे तो रोज आपण रडगाणी गाऊ हो, सारखं आपलं जे काही विक्षेप आहेत, आपल्या ज्या कमतरता आहेत त्या सारख्या आपण बोलून दाखवू. म्हणून आपल्याला मनप्रसाद, मन प्रसन्न करायचं आहे. म्हणजे हे जे मनावर आलेलं आवरण आहे ते बाजूला करायचं आहे, जे काही विक्षेप येतात ते बाजूला करायचं आहे. काय दुःख, राग मनासारखं न होणं, क्षणाक्षणाला सगळ्या बदल होतात आणि आत्ता जरा बरं वाटलं की परत आपलं काहीतरी होतं. अशा खूप गोष्टी आपल्या होतात विक्षेप येणाऱ्या. त्यामुळे दुसरी गोष्ट, आसक्तीतून आपण पूर्ण मुक्त झालं पाहिजे. ही पण आपली मोठी कायमस्वरूपी मनःशांती बिघडवणारी गोष्ट आहे. काय काय हवंच असतं आपल्याला सारखं, जे काही असतं ते पुरेसं नसतंच, अजून काहीतरी हवं आहे ही भावना असतेच. तर ह्या पण मुळे आपलं मन प्रसन्न होत नाही. त्यामुळे अपेक्षांचा, या सगळ्या अशा आसक्तीचा किंवा छोट्या मोठ्या मनाविरुद्ध होणाऱ्या गोष्टींचा असा जो सगळा विक्षेप आहे, त्या विक्षेपाला बाजूला केलं तर मन प्रसन्न आहे. कसं थांबवायचं हे मन, हे आक्षेप कसे थांबायचे मनावर येणारे, हे जे ह्याच्यावरूनच ना काही लोक जे व्यसनी बनतात ते अशामुळेच बनतात की त्यांचे ते विक्षेप त्याला थांबवता येत नाही, की हे नाही चालणार, आपल्याला इथे थांबलं पाहिजे, आपण ते जमत नाही म्हणून मग ते अधीन होतात एखाद्या गोष्टीच्या आणि चुकतं. काही वेळ कदाचित त्या ह्याच्यातून ते बाहेर पडत पण असतील, पण बाहेर पडले तरी परत कधीतरी दुर्दैवाने हे झालं तर पुन्हा ते त्याबद्दल लोटले जातात. तर कायमस्वरूपी मन प्रसन्न राहणं
हे करायचं असेल तर काय आपल्याला उपाय करायला? भगवंत म्हणतो मनाची प्रसन्नता, मनाची निर्मलता अशामध्येच आहे की जराही मनामध्ये विक्षेप येता कामा नये. जरा आला की बाजूला करायचं. म्हणजे आपण नाम घेताना म्हणतो ना, नाम घ्यायला बसलं की आवाज येतो, तर येतातच ना, भोवताली कोणी असतं. आणि मग कोणीतरी असतात आमच्या शिवथरगाईत असा अनुभव येतात गंमतशीर. घडीमध्ये कोणीतरी जपाला बसलेलं असतं आणि मग खरं म्हणजे शांतपणे आपण दर्शन घ्यायला निघून जावं ना. तुम्ही जपाला का बसताय? आता या बाईने लक्ष दिलं नाही आहे, तर मग आपण निघून जावं ना. तर लक्ष दिलं नसलं तरी मग हिनी जी जप करते तिला कळला आहे आवाज, पहिल्यांदा दिलं नाही. पुन्हा दुसऱ्या बाईने येऊन विचारला, तुम्ही जपाला इथे बसताय, दिसत नाही का तुम्हाला? आता काय या जपाचा उपयोग? या विक्षेपाने आमचं मन प्रसन्न कसं राहायचं? येतात अडचणी, पण त्या कशा आपण शांतपणे बाजूला कराव्या हे आपल्याला भगवंत सांगतो आहे. आणि असं शांती न बिघडणारं आपल्याला करता येणं आपल्या मनाला हे मानसिक तप आहे. त्याच्यासाठी मनप्रसाद, मन प्रसन्न व्हावं. आपल्या सगळ्या सामान्य माणसाचं अवघडच आपल्याला एवढं तेवढं कारण पुरतं ना आपलं मूड जायला. आपलं मन प्रसन्न होईल की आपला मूड जातो छोट्या मोठ्या कारणाने, आणि म्हणून आपलं मन अशांत होतं. एक तर असं लक्षात घ्यायचं की बाह्य गोष्टींवरती आपली जी प्रसन्नता आहे ना ती असताच कामा नये. आपली मन प्रसन्न आहे, ते मन आत आहे ना, त्यामुळे आत त्याला आनंदात ठेवायचं. बाहेरच्या गोष्टींवरून त्याची प्रसन्नता दूर कशाला करायची? जितक्या प्रेमाने आपण आपल्याला आवडणारा पदार्थ खातो तितक्याच प्रेमाने नावडणारा पदार्थ पण आपण खायचा. कुणाकडे गेलो तर आपण काही पाण्यात टाकत नाही, काही सहजपणानं खायचा, जराही त्याचा विचार असा करायचा नाही. अगदी मनाची प्रसन्नता टिकवता आली तर मग ही दुःख काय अडचणी असतात, आपली नावड असं काही राहत नाही. एक मनाने ठरवलं, हा तर अनुभव आपला असतोच. आपण म्हणतोच नेहमी की मनाने ठरवलं की काही आपण करतो. मनाने ठरवलं की आपल्याला कशाचा त्रास होत नाही. म्हणून आपण ते ठरवायला लागतं. त्या मनाला प्रसन्न निर्मळ ठेवायचं तर काय करायचं ते आपण मनानेच ठरवायला लागतं की मनाला प्रसन्न ठेवायला मनानेच ठरवायचं. आणि म्हणून मग दुसऱ्यांची उदाहरणं द्यावी लागतात. आता ते आपलंच मन त्या मनानेच त्या मनालाच प्रसन्न ठेवायचं असेल तर काय करायचं? म्हणजे योगी अरविंद, लोकमान्य टिळक, गुरुदेव रानडे, किती रामकृष्ण परमहंस, किती मंडळींची नावं घ्यावी. या सगळ्यांना शारीरिक वेदना काही कमी झाल्या होत्या का? दुःख काय कमी झालेली होती का? पण त्यांची मनाची वाणीची प्रसन्नता कायम होती. दुःख होतं, शरीराला दुःख होतं, वेदना होत्या, त्या देहाला वेदना होत्या, मनाची प्रसन्नता काय? पावस्ते स्वरूपानंद सदा प्रसन्न, अगदी हसरं व्यक्तिमत्व असं त्यांचं आपल्याला सांगतात. याचा अर्थच म्हणजे खरं तर वर्षानुवर्ष ते अंथरुणाला खेळलेले होते हा, पण तरी देखील मन प्रसन्न होतं. म्हणजे सावरकरच करू जाणे की म्हणजे काठ्या कुटायचं काम दिलं होतं ते माझे हात करतायत, माझं मन प्रसन्न आहे. आणि त्या प्रसन्न मनाने गुरु गोविंद सिंगाचं काव्य म्हणजे काव्यचरित्र त्यांनी तुरुंगात लिहावं. काठ्या कुटतायत, तेवढं तेल निघालंच पाहिजे म्हणून कष्ट करावे लागत आहेत. आपली काही चूक नाही आहे, केवळ देशभक्ती एवढ्यासाठी आपल्याला हे सगळं सहन करावं लागतं आहे. पण म्हणतायत काय? माझं मन प्रसन्न आहे. लोकमान्य टिळकांनी गीतारसासारखा ग्रंथ तुरुंगात, कारण मन बाकी ह्या अशा गोष्टींनी मनामध्ये विक्षेप आणला नाही आहे. आपण करतोय ते चांगलंच आहे, त्याच्यात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीला तोंड द्यायचं. माऊली सांगतात सगळे संकल्प विकल्प मनातले संशय सगळे हे मनाला सोडून गेले ना, पूर्णपणानं मनाला सोडून गेले ना की मग ते मन स्वरूपामध्ये जातं. मग त्याला त्याचं खरं जे काही आहे रूप ते कळतं. त्याला म्हणायचं मनप्रसाद, प्रसन्न मन. त्या कुठल्याही बाह्य गोष्टीचा आपल्यावरती परिणाम करून न घेणं आणि चांगलंच अर्थातच चांगलंच काम करणं, त्याला मनप्रसाद हे जमणं फार कठीण आहे. दुसरा शब्द आहे सौम्यत्व. मन प्रसन्न झालं, मन प्रसन्न की बाकी सगळ्या गोष्टी त्या मनाने बराबर होतात. प्रसन्न मन अंतःकरण असेल, प्रसन्न मन असेल की सहजच ते चांगल्या कामाकडे भगवंताच्या नामाकडे वळतंच. किंवा अंतःकरण जर आपलं निर्मळ असेल, प्रसन्न असेल तर सगळ्या गोष्टी कराव्या वाटतात. मग असं वाटतं अरे वा चला आज काहीतरी आपण छान वाचूया, छान काहीतरी नाम घेऊया, छान काहीतरी भजनाच्या वर्गाला जाऊया, असं वाटतं की आपल्याला. त्या सहजच आपलं मन भगवंताकडे वळतं. भगवंताचे गुण गावेत, संतांचे गुण गावेत, त्यांचा चटकन प्रभाव आपल्यावर पडतो. म्हणून
आणि मग याचा उपयोग असा होतो की अंतःकरणातली श्रद्धा वाढते. भगवंत जे काही सांगतो आहे, असा जो माणूस असतो ना, ज्याच्या अंतःकरणात अशा प्रकारची दया येणं, सौम्यत्व आहे ना, त्यामुळे सौम्य याचा अर्थच तो आहे की अंतःकरणात दया निर्माण होणं. प्रसन्न अंतःकरण असणाऱ्या, मन प्रसन्न असणाऱ्याचं स्वाभाविकच भगवंताकडे वळतं. भगवंताकडे वळलेलं जे मन आहे त्याच्या अंतःकरणात श्रद्धा असते, दया असते आणि मग त्याचं वागणं सगळं सौम्यच असतं. म्हणून मी म्हटलं की एक मिळालं की आपोआपच पुढल्या गोष्टी सहजच आपल्याला मिळतात. मग कोणाबद्दल द्वेष, कपट, राग, लोभ काही येत नाही. हिला असं का आणि मला का नाही असे काही प्रश्न निर्माण होतच नाही. सगळ्यांबद्दल प्रेम, सगळ्यांबद्दल करुणा, सगळ्यांबद्दल दया, कोणी शत्रू नाहीच अशा प्रकारचा विचार होतो. हे जे आहे त्याला सौम्यत्व असं म्हणायचं. तिसरं न बोलणं, बोलायचं नाही. मनाचं तप आहे. मनात आलेले विचार व्यक्तच करायचं नाही. हे मनाचं तप आहे. मौन शब्द हे तसाच आहे की मनात आला आहे पण बोलायचं नाही. आपण पण बोलत नाही, पण म्हणजे आपलं काय असं इथे बोलून काही उपयोग नाही आहे म्हणून आपण बोलत नाही. इथे ते म्हणतात न बोलणं म्हणजे ह्याच्यातसुद्धा निरनिराळ्या संत मंडळींनी स्टेप दिली बरं का आपल्याला. पहिलं ते म्हणतात की मनातला जो आपला विचार आहे तो बोलायचा नाही. पण मग आज मी मौन घेतलं आहे किंवा माझं आठवड्यातून एकदा मौन आहे असं आपण आधीच जाहीर करतो. मग काय, मग बोलायचं नाही आहे. मग पाठीचा वापर, मग कसं मौन, मला जे काय वाटतं ते पाठीवर घेऊन द्यायचं असं जर असेल त्याला संतांनी आकार मौन असं म्हटलं आहे की बोलायचं नाही. म्हणजे फक्त आतपर्यंत आलेलं आहे, अगदी ओठापर्यंत आलेलं आहे पण व्यक्त नाही करायचं. मग ते पाठीवरती लिहायचं म्हणून त्याला आकार मौन म्हटलं. हे काही काम आहे. ही सुरुवातीची अवस्था ठीक आहे. आपल्याला मौन साधण्यासाठी तयारी करायची असेल तर हरकत नाही. तेवढं का होईना आठवड्यातून एकदा मौन घ्यायचं. दुसऱ्या अवस्थेला म्हटलं आहे काष्ट मौन, म्हणजे लाकडासारखं. लाकडासारखं म्हणजे काय, मनाला त्या लाकडासारखं करायचं. इच्छाच निर्माण होऊ द्यायच्या नाहीत. मनात आलं की रिजेक्ट. त्या समर्थांच्या त्या धनगराची ही गोष्ट, कोंडीबा धनगराची गोष्ट सांगितली होती ना, तसं की मनात आलं की नाही करायचं, मनात आलं की नाही करायचं. अरे मग करायचं का, कुठली गोष्ट केली तर मनात येणारच आधी आणि मग मनात आलेले करायचं नाही. अशा प्रकारचं त्याला म्हणायचं काष्ट मौन की नाही, म्हणजे नुसतंच बसून राहायचं. अखंड नामसाधना त्याच्यातच राहायचं. हालचाल नाही, डोळे उघडायचे नाही, खायचं नाही, प्यायचं नाही. आणि खरोखरच त्या कोठिंब्याला, कोंडीबा धनगराला भगवंत आले की अरे काय, कारण तो म्हणाला मला सगळं सद्गुरू सगळं मनाचं ऐकायचं नाही, मनाचं ऐकायचं नाही, तसं बसावं लागलं. आणि आता ही जी काय आहे ना आपल्याला मनाचं तप करायला सांगतायत ना, ह्याच्यामधलं जे मौनत्व आहे ती अजून पुढली, बोलायचं तर नाहीच. मनात आलेली इच्छा ही, मनात एक तर इच्छा चालायची नाही, आली तर ती रिजेक्ट करायची असं पण सांगितलं. आणि मग आता सगळ्या इच्छा, तिसरी स्टेप भगवंताला समर्पित करायच्या. जे काही आपल्याला ते करीन ते सगळं भगवंतासाठी. म्हणजे काय जे करायचं असेल, करचरण कुटुंबा कायजन कर्मजं वा श्रवणजं वा मानसं वा अपराधम विहितम वा सर्व मिळतात समस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. अशी शंकराची जी मानस पूजा आहे त्याच्यामध्ये की जे मी करेन ते सगळं तुझ्यासाठीच. म्हणजे आधी एकतर सांगितलं तसं आकार मौन, खरं तर नाही बोलायचं पण अगदीच आलं इथे तर लिहून दाखवायचं सुरुवात. नंतर काष्ट मौन म्हटलं की आत आलेली, मनामध्ये आलेली जी काही इच्छा असेल ती रिजेक्ट करायची. मनाला काही पुढे जाऊच द्यायचं नाही. आणि त्याच्याही पुढे प्रत्येक गोष्ट समर्पित करायची भगवंताला. असं जमलं म्हणजे प्रारब्धानुसार जे काही देहाचं, त्या इंद्रियांचे जे काही व्यवहार असतील ते चालू राहतील, त्याच्याबद्दल काही नाही. परंतु सगळं जे केत आहे भगवंताला समर्पित करून टाकायचं. मन पूर्णपणानं परमेश्वराच्या चिंतनात ठेवायचं. सभोवताली सगळ्या ज्या काही चाललेल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपला फायदा आहे का नुकसान आहे, काही पाहायचं. जे काही आहे ते भगवंताला समर्पित. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, हे मौन आहे. असा विचार करायचा. संतांचा विचार हा होता. हे झालं. आता मन प्रसन्न आणि दुसरा गुण मनप्रसाद, सौम्यत्व आणि मौनम, 3 गोष्टी पाहिल्या. पुढे म्हटलं की आता आत्मविनिग्रह. म्हणजे हे जे की आता मानस तप आहे ना, मनाने करायच्या गोष्टी आहेत. तप आपण शब्द पाहिला, तापवावं लागतं, असं इझिली नाही मिळणार आहे. नुसती आपली यादी वाचतो मी ते गुण आत्म नाही.
तप करायचं 12 वर्ष प्रत्येक गोष्ट करायला लागते. अशी 4 दिवस केल्याने होणार नाही आहे. त्यामुळे हे जे मनाचा निग्रह आहे, मनाचा तप आहे, ह्या नुसत्या ठीक आहे, प्रसन्न मन ठेवायचं आहे, सगळ्यांच्याबद्दल दया ठेवायची, आता मौन आपण पाहिलेलं आहे, हे सगळं जमायला आपल्या मनावर ताबा ठेवायला हवा आहे. हा मन म्हणजे जो असं विचारांचा एक प्रवाह आहे. सारखे मनामध्ये काहीतरी विचार येतात, सारखं मन धावतच असतं त्या विचारांच्या मागे. बरं असतं काय तर भोवताली असणाऱ्या गोष्टी, वस्तू, व्यक्ती, प्रसंग, आपल्याला येणारे अनुभव, ह्या सगळ्यावरून ते मन धावत असतं आणि मग त्याच गोष्टीचा स्वाभाविकच विचार चालू असतो. मन धावत असतं म्हणजे काय, मनात त्याच गोष्टीचे विचार असतात. ज्या काही आधी स्मृती असतात त्या लगेच पुन्हा तीच व्यक्ती दिसली, तोच प्रसंग दिसला, तेच ठिकाण दिसलं तर त्याच गोष्टी पुन्हा आपल्याला आठवतात आणि मग त्यानुरूप आपल्या मनाची प्रसन्नता किंवा अप्रसन्नता राहते. मग आपल्याला जर शांती आणि प्रसन्नता कायमच हवी आहे तर आपल्या स्वाभाविकच भोवताली घडणाऱ्या गोष्टींचा आपण आपल्यावर परिणाम करून घ्यायचा नाही. मनाला नियंत्रित ठेवता आलं पाहिजे. बुद्धीला पटलं असेल तर ते मनाला मन नियंत्रित होईल. यासाठी भगवंताचं महात्म्य गावं, भगवंताचं नाम घ्यावं, भगवंताला प्रत्येक गोष्टी हे कराव्यात. म्हणजे लहानपणी असतं, लहानपणी आपल्याला खेळ आवडतो. कशी आपली कॅटेगरी ठरवायची, लहानपणी खेळ आवडतो, तरुणपणी संसार आवडतो. खरं म्हणजे लहानपणापासून सगळं आपल्याला हवं, तसं निदान आता या वयात तरी भगवंताबद्दल आपल्याला तशी ओढ वाटली पाहिजे. जितकी ओढ आपल्याला लहानपणी खेळाची वाटत होती, जितकी ओढ आपल्याला तरुणपणी संसाराची वाटत होती, तितकी तरी ओढ आपल्याला भगवंताची लागली आहे का आपला टाईमपास भगवंत, बाकी सगळ्या गोष्टी करायच्या, तासभर आपलं बघूया ज्ञानेश्वरीचा वर्ग, असं आहे. हा आपला आपण जरा शोध घ्यायचा, नेमकं काय चाललं आहे हे जमेल आपल्याला, पण थोडा निग्रह पाहिजे. चौथा जो गुण आपण आता पाहणार आहोत ना, त्याच्यासाठी आपण ठरवायला पाहिजे, निग्रह केला पाहिजे. आता हा निग्रह कसा करायचा आपल्याला शोधायचा आहे. प्रत्येकाचा तो मार्ग वेगळा असेल. हिला या मार्गाने जमलं म्हणून तिला त्या मार्गाने जमेल असं नाही. प्रत्येकाचा निग्रह करण्यासाठीचा मार्ग वेगळा असू शकतो. थोडी मनावर म्हणजे येत नाही, खरी मनावर जबरदस्ती करता येत नाही, पण अशी थोडी जबरदस्ती करून आपल्याला ते जमवून घ्यावं लागतं. शनैः मन तयार करावं लागतं. असं मन शनैः तयार केलं, जसं असतं ना, बऱ्याच जण ठरवतात. 50-50 लोकांची उदाहरणं ऐकली किंवा ते नाही सगळ्याला जमतो, मग आपल्याला का नाही जमणार. एवढ्या जरी 18 अध्याय गीता म्हणून आली आहे, का नाही जमणार असा मनात विचार येतो आणि मग गीता पाठ करण्यासाठी अगदी करतोच आपण प्रयत्न. किंवा आणखी जा किंवा डाएटचा विचार केला की अहो सगळेजण दीक्षित डाएट करतात, आपल्याला काय खावंसं वाटतं, नाही आता दिवसातून 2दाच खायचं, करतो की याला निग्रह म्हणायचं. मग इतरांचं बघून का होईना आपल्याला जमलं पाहिजे. आता ह्याच्यात पुष्कळ कॅटेगरी, त्यांना करू दे, आपल्याला झेपणार नाही असं म्हणणारी पण माणसं असतातच की. पण इथे आपल्याला हा जो काही मनाला तयार करायचा आहे त्याच्यासाठी शनैः जे आपल्याला पक्क पटलेलं आहे ते आपण हळूहळू चांगलं आहे अर्थातच, ते शनैः जमवायचा प्रयत्न करायचा, त्या मनाला तयार करायचं. नामाचा विचार केला तर सुरुवातीला असं होतं ना, नामाला बसलं की येतातच मनात विचार आणि मग त्यातली ना मग गोडी वाटत नाही, असं वाटतं नको काय नाही त्या गोष्टी मनात येतात. पण मग तेव्हासुद्धा आपल्या मनाला जरा सांभाळायचं. आता ह्या जशा आपण आत्ता मौनाच्या 3 स्टेप पाहिल्या तशा नामसाधनेचा पण वापरून बघायच्या की येऊ द्यात आले तर विचार. मग दुसऱ्या वेळेला काय करायचं, आपण ध्यानाला काय जपाला 10 मिनिटात बसलो आहे ना, रामाचं नाव घेतो ना, मग लक्षात येतं की जेव्हा आपण असं नाम घेतो तेवढ्या वेळात तर आपल्या मनात येते, पण 2 नामांच्या मध्ये आपल्या मनात विचार येतो, असं सुद्धा होतं. सेकंदाला त्या मनाला सारखं सावध करावं, खूप निग्रह करावा लागतो. पण खूप निग्रह करून जमवता येतं, नाम यायला लागतं. आणि तपासायचं आपल्याला कसं की खरंच जर आपल्याला नाम जमलं आहे हे कसं कळेल, आपण आपली परीक्षा करायची, आपण जागे झालो की आपल्या मुखातून नाम येतं का, आणि ते जर आपल्याला येत असेल तर मग जमलं आहे. मग जरी आपण प्रत्यक्ष नामस्मरणाला बसलेलो आहोत आणि त्यावेळेला जरी आपल्याला असं वाटलं की माझ्या मनामध्ये भलते विचार येतात, येऊ दे, त्याचा जो परिणाम होणार असतो तो होतोच. असं ह्याला मनोनिग्रह म्हणायचा, आता जो आपण विषय पाहतो. दुसरं असं की
जरा थोडं नुसतं आधी स्तब्ध बसून बघायचं, म्हणजे शरीर आपलं एका जागी राहतं आहे का ते बघायचं. काही मायेची आवश्यकता आहे वगैरे अशातला काही भाग नाही. स्थिर आसन आपलं जमतं आहे का, बसता येतं का, खुर्चीत बसा, कुठेही बसा, शांतपणे बसता येतं का. या मनाच्या प्रसन्नतेसाठी हे सगळं चाललं आहे. मनोनिग्रह करण्यासाठी काय करायचं, तर मग काय नाही, आपल्या मनामध्ये त्या भगवंताचं नाम घ्यायचा प्रयत्न करायचा. हरिओम 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 काय जे घ्यायचं आहे, मध्येच थांबायचं, पुन्हा म्हणायचं. आणि मग आपल्या लक्षात येतं की नाही, आपल्याला आठवण होते. समजा भलते काही मनात विचार आले तरी आपणच आपल्या मनाला सांगतो आत्ता नाही, असं आपणच आपल्या मनाला सांगतो. हे विक्षेप दूर करण्याचा सराव करणं आहे. जमतं असा करावा, हळूहळू निग्रह वाढतो, बाहेरचे विचार कमी व्हायला लागतात. करून बघण्याची गोष्ट आहे. किती काळ तो नाही विचार करायचा. आपण 2 पावलं टाकली ना की भगवंत आपल्या मदतीला येतो असं आपल्या लक्षात येतच. त्या मनोनिग्रह जमावं, मोठमोठी कामं मनोनिग्रह करणार यांची होतात. विवेकानंदांनी किती कमी वयामध्ये काय काय कामं केली. त्यामुळे मनोनिग्रह असणाऱ्या माणसाकडून उदंड कामं होतात. त्या प्रभुपाद स्वामींनी एक 10 वर्षामध्ये हरे राम हरे कृष्ण सारखी जी काही भक्तांची मांदियाळी म्हणतो, ती जी काही भक्तांची जगभर उभी केली, ही कशामुळे केली, तर हे स्वाभाविक मनोनिग्रह, मनाने ठरवायचं आणि त्याप्रमाणे कृती करायची, किती होते असं आपल्याला दिसेल. पुन्हा आहे भावसंशुद्धी. भावसंशुद्धी म्हटलं आहे म्हणजे आपला हेतू शुद्ध असायला पाहिजे, हेतू प्रामाणिक असला पाहिजे. सगळं निर्मल मन करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत. पण तरी सांगितलं की मनोनिग्रह भावसंशुद्धी असली तर जमतो. निग्रह करायचा, हिंमत दाखवायची, चांगलं आपण ठरवलं आहे ते करायचंच नाही, यायचं मागे. त्याच्यासाठी आपल्या अंतःकरणातला भाव शुद्ध असावं लागतं. आपलं ध्येय असं पक्क नक्की झालेलं असतं की त्या ध्येयाकडे जाण्यासाठी स्वाभाविकच जी की आपण योजना ठरवलेली आहे की हे करायचंच, तर ते होतं. त्या योजनेप्रमाणे वागतो आपण. येतात अडथळे, येते तसं नाही, पण अडथळे आले तरी त्या अडथळ्यांवर आपण मात करतो असं आपल्याला दिसतं. आता ह्या आपल्या ध्येयामध्ये प्रामाणिकपणा, शुद्धता हवी, ही गोष्ट खरी आहे. आपण आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास करतो आहे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो आहे, त्यामुळे इथे तर सात्विक शुद्ध मनाची, प्रामाणिकपणाची फारच आवश्यकता आहे. व्यवहारात आपल्याला दिसेल की आपण काही करू शकणार नाही, समोर लबाडी चालली असली तरी आपल्याला काही करता येत नाही असं होईल. परंतु आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तर नाही चालणार. इथे तर पूर्णपणानं प्रामाणिक हव्या, केलं तर केलं, नाही तर नाही, असं नाही चालणार. म्हणून हे मानस तप आहे. 5 गोष्टी या मनाला करायला हव्यात. सर्व काळी सर्वांबद्दल हितकारक, सर्वांबद्दल कल्याणाचाच विचार अगदी आवश्यक आहे. सर्वांचं कल्याण होवं, शरीर, वाणी, मन अगदी पवित्र, म्हणजे योगी संत यांच्याच परमात्म्याचं म्हणतात तसं जोडलेलं असतं. मग आपल्याला जमणार नाही का, तर जमणार. ते स्वामी रामकृष्णांचा आणि विवेकानंदांचा संवाद आपल्याला माहिती आहे. स्वामींनी रामकृष्णाला विचारलं होतं, ईश्वर आहे? रामकृष्ण म्हणाले हो. लगेच स्वामीजी त्याला विचारलं, तुम्ही पाहिलं आहे? स्वामीजी रामकृष्ण म्हणाले हो, पाहिलं आहे. म्हणजे पुन्हा स्वामींनी विचारलं, कसा आहे? रामकृष्ण म्हणाले, अगदी तुला पाहतोय ना तसा पाहतोय मी. ही आहे ना, ही भावसंशुद्धी आहे. ही काही पुढे स्वामीजींना द्यायचं उत्तर म्हणून नाही आहे. खरंच अंतःकरणामधला भाव कसा आहे की समोरचा नरेंद्रसुद्धा भगवंतच आहे हे त्यांना दिसत होतं. इतका त्यांचा भाव शुद्ध होता. असं जे काही आहे ते संतांना, स्वामी ऋषींना हे होईल. त्यांना काम, क्रोध, लोभ, शरीरी पूर्ण सगळे संपलेलेच असतात. कोणाही जीवाचा नवघणो मत्सर हे सगळं त्यांना साधलेलं असतं. त्यांचं हे मानस तप आहे. भगवत प्राप्ती हे मानस तपाचं फळ आहे. आणि रामकृष्णाला तो भगवंत दिसला होता. स्वामीजींना पण कालीमातेने दर्शन दिलं होतं. त्यामुळे भगवत प्राप्ती हे मानस तपाचं फळ असलेली संत मंडळी आपल्याकडे आहे. समर्थांना रामायणाने प्रत्यक्ष दर्शन दिलं असं आपण पाहतो. म्हणून मग आपल्या लक्षात येतं, प्रगटे हृदयीची मूर्ती भावशुद्धी जाणून. अंतःकरणातला भाव शुद्ध असेल तर प्रगटे हृदयीची मूर्ती, आत असणारी भगवंताचीच मूर्ती समोरच्या माणसामध्ये दिसेल. तो भगवंतच त्याला दिसेल असा त्याचा अर्थ आहे. मन अगदी निर्मळ हवं, शुद्ध हवं, वागणं आपलं सौम्य हवं, आपलं स्वतःवर नियंत्रण हवं, आपलं ध्येय पक्का हवं, आवश्यक तेवढंच बोलावं. मौन म्हणजे आवश्यक तेवढंच बोलावं. आता माऊली हेच सगळे 5 शब्द त्यांच्या शब्दामध्ये 225 ते 239 ओव्यांमध्ये आपल्याला सांगणार आहेत.
माऊली उदाहरण देतात. सुरुवातीलाच 3 ओव्यांमध्ये एका पाठोपाठ एक या तपाबद्दल माऊली सांगतात. हे काय आहे मानस तप, म्हणजे नेमकं काय करायला हवं ते सांगतात. उदाहरणं लक्षात घेतली तर पटकन काय. तरी सरोवर तरंगी, सांडिले आकाश मेघी, का चंदनाचे उरगी उद्यान जैसे. 3 ओव्या वाचते म्हणजे एकदम आपल्याला सताट रांगेने दृष्टांत घेता येते. नाना कळा वैषम्य चंद्रू, का सांडिला आधी नरेंद्रू, नातरी क्षीरसमुद्रू मंडलाचळे. तैसी नाना विकल्प जाळे, सांडून गेली या सकाळे, मन राहे का केवळ स्वरूपे. 225, 226 आणि 227 3 ओव्यांमध्ये मनाची प्रसन्नता कशी असावी हे कळण्याकरता माऊली दृष्टांत. कशी असावी मनाची प्रसन्नता, तर म्हणतात सरोवर तरंगी. आता सरोवर म्हटलं की लाटा असतात, पण लाटा नसलेलं सरोवर कसं शांत असतं तसं मन शांत हवं. मनात तरंगच उठता कामा नयेत. असं लाटा नसलेलं सरोवर पहिला दृष्टांत दिला. सांडिले आकाश मेघी, ढगांशिवाय आकाश शांत. आकाशात ढग नाही आहे की आकाश कसं असतं शांत असतं, तसं आपलं मन शांत. काय नाही आतमध्ये, आकाशात ढग नाहीत, सरोवरात लाटा नाहीत, त्या मनामध्ये तरंग नाहीत. मनामध्ये टू बी नॉट टू बी, हे करू का ते करू का, हे हवं काही नाहीच. एकदम निर्मळ शांत प्रसन्न. तिसरं म्हणतात का चंदनाचे उरगी उद्यान जैसे. उद्यानामध्ये चंदनाची झाडं आहेत पण सर्प नाहीत. खरं जिथे चंदन तरू तिथे सर्प असतो, तर सर्प नसलेलं चंदनाचं वन शांत. माऊलींचं निसर्ग प्रेम आणि निरीक्षण या गोष्टी लक्षात येतात. किती किती उदाहरणं. पुढल्या ओवी देतात. नाना कळा वैषम्य चंद्रू, कला नसलेला चंद्र पौर्णिमेचा, तो कसा शांत सुखद आनंद देणारा असा. पुढे म्हणतात का सांडीला आधी नरेंद्र. नरेंद्र म्हणजे राजा. असा राजा की त्याला मानसिक चिंता नाही, म्हणजे तो करत नाही मानसिक चिंता. कुणी काहीही म्हणा त्याचं काम तो करत राहणार. देशभक्तीच्या साठी ती जी जबाबदारी आहे ती पार करण्यासाठी करणार. कुणी काही म्हणा, कुणी काहीही नावं ठेवा. नेमका नरेंद्र शब्द आला आहे. नरेंद्र शब्द माऊलींनी राजासाठी वापरला आहे. 2026 सालामध्ये ज्ञानेश्वरी ऐकणाऱ्यांच्या आणि वाचणाऱ्यांच्या मनामध्ये नरेंद्र शब्द वेगळ्या अर्थाने येणारच. कारण खरोखरच आपण ते पाहतो आहे की चिंता न करता सतत कार्यमग्न राहणारे आपले पंतप्रधान आहेत. सहजपणाने लोकं उचलली जी लावली टाळायला म्हणतात की बघ आम्हाला सांगता प्रवास करू नका, आणि हे कार्य तुमचा प्रवास कोणत्या कारणासाठी आहे आणि त्यांचा प्रवास कोणत्या कारणासाठी आहे याचा काहीतरी विचार करा ना. असो आपल्या ज्ञानेश्वरीच्या ह्याच्यात की तो विषय नाही. मुद्दा काय तर माऊली पण मानसिक चिंता न करणारा नेता. मनात चिंता नाही ठेवायची. स्वच्छ देशभक्ती हा एकमेव भाव अंतकरणात असणाराच राजा असला पाहिजे. तसं आपलं मन असलं पाहिजे. जे की ध्येय आहे त्या ध्येयाप्रतच विचार करणारा असं असलं पाहिजे. पुढला म्हणतात ना तरी क्षीरसमुद्र मंदराचाळे. क्षीरसमुद्र जो काही उसळा त्या मंदार पर्वताची रवी केली तर मंदार पर्वता वाचून क्षीरसमुद्र, मग तो कसा काय घुसळला जाणार, तो कसा शांत होता. तसं आपलं मन शांत असलं पाहिजे. अशा ज्या सगळ्या उदाहरणांमधल्या गोष्टी पाहिल्या की शांत. मग आपलं पण असं सर्व वृत्ती सोडून दिल्या की आपलं मन शांत होईल. तर सर्व वृत्ती सोडून दिलेलं मन, कुठले तरंग उठला नाहीत, कल्पनेचे निशेष सगळे कल्पना तरंग निघून गेलेले आहे. असं जे आहे ते शुद्ध स्वरूपी प्रसन्न असं मन असतं. पुढे म्हणतात तपने वीण प्रकाशो, जाड्ये वीण रसी रसो, पोकळी वीण अवकाशो होय जैसा. तर तपने वीण प्रकाशो. आता उष्णते वाचून प्रकाश, म्हणजे आता ऊन आहे प्रकाश आहे पण गरम नाही होता का. खरं तर असं आहे ना की लाईटचा खूप लावलेला तर गरम होतं. लाईट जरा मंद ठेवायचे असं आपण म्हणतो. तर इथे तरी म्हटलं आहे उष्णते वाचून प्रकाश आहे पण उष्णता नाही. सूर्यप्रकाश मिळतो आहे पण गरम नाही. जाड्ये वीण रसी रसो. प्रत्येक जे काही धान्य असू दे फळं असू दे त्याच्यावर चोथा आहे. चोथ्याशिवाय असूच शकत नाही. नुसता रस कसा असेल. तर चोथ्याशिवाय अन्न नाही, चोथ्याशिवाय मिळणार नाही. किंवा
पोकळी विण अवकाशू होय जैसा, किंवा पोकळीशिवाय वस्तू नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये पोकळी आहेच. आणि नेहमी आपण कळण्यासाठी उदाहरण घेतो की लाकूड आहे, लाकडात सुद्धा पोकळी आहेच. पंचमहाभूत आहेतच, म्हणून आपण खिळा ठोकू शकतो. खिळा ठोकला आत जातो ना, म्हणजे त्याच्यामध्ये जलतत्व आहे, आकाशतत्व आहे असं सिद्ध होतं. म्हणजे ह्या ज्या 3 वस्तू दिल्या की प्रकाश आहे पण उष्णता नाही, रस आहे चोथ्याशिवाय अन्न, किंवा आकाशतत्व, प्रत्येक वस्तूमध्ये आकाशतत्व आहे तसं, ह्या तिन्ही गोष्टी लक्षात घ्यायच्या. पुढे म्हणतात तैसी, त्याशिवाय ह्या 3 गोष्टीत सांगितलं तैसी आपली सोय देखे, आणि आपुलिया स्वभावा मुके, हिवली जैसी अंगिके हिवो नेदी निजांग. जरा हे समजून घ्यायचं, आपण असे आहोत असे जाणू. म्हणजे आपला जो स्वभाव आहे, सोय म्हणजे सोय शब्द याचा अर्थ स्वभाव. आपला जो स्वभाव आहे म्हणजे आपल्या स्वभावात संकल्प विकल्प हे ते चंचलता, आपलं मन चंचल असं सारखं आपण म्हणतोच. तर इथे ते म्हणतात ते तो स्वभाव टाकतो. आता थंडीचं उदाहरण, हिवली जैसी अंगिके हिवो नेदी निजांग. आता थंडीला थंडी लागते का हो? थंडीला बंडी घालावी लागते का? थंडीचीच काही बाधा होत नाही, तिला कशाला थंडीला थंडी तुम्हाला आम्हाला लागते, थंडीलाच थंडी कशी लागेल? तसं मनाला कशाचीही बाधा होत नाही. ते मन असं इतकं आपण जर निर्लेप ठेवलं तर त्याला कशाची बाधा होणार नाही. कसं निर्लेप ठेवायचं? अंधार आणि प्रकाश. प्रकाश आला पाहिजे, अंधार नाही सॉरी, प्रकाश आणि उष्णता. प्रकाश आला पाहिजे पण उष्णता येता कामा नाही. रस मिळाला पाहिजे, चोथा असता कामा नाही. किंवा आकाश तत्व आहे पण तरी देखील आपल्याला पोकळीशिवाय ते मिळालं पाहिजे. आता हे एक असलं की दुसरं असणारच आहे. प्रत्येक गोष्टीत आकाशतत्व आहेच, पण ते लक्षात घ्यायचं आणि मनामध्ये ह्या कशाचाही त्याची बाधा होणार नाही असा विचार. थंडी, चौथं उदाहरण आपल्याला पटकन काय, थंडीला थंडी लागते का? माऊली थंडीला बंडी घालायला लागते का? नाही लागत. थंडीला काय थंडी लागणार? तसं जर आपलं मन निर्मळ केलं, प्रसन्न केलं तर त्याच्यात संकल्प विकल्प येत नाही, मनाला काही होत नाही. न चलते कळंके विण, शशिबिंब जैसे परिपूर्ण, तैसी चोखी शृंगारपण मनाचे जे. या ओळीत ते सांगतात न चलते म्हणजे न हलणार, चल न हलणार. आणखी कसं? कळंके विण म्हणजे कलंक रहित, हलत नाही, डाग नाही. शशिबिंब जैसे परिपूर्ण, पूर्णपणानं पौर्णिमेचा चंद्र आहे, तो हलत नाही आहे तर डाग नाही आहे, त्याचं जे प्रतिबिंब पडतं आहे ते सुद्धा हलत नाही आहे. तसं आपलं मन स्थिर पाहिजे. म्हणजे एक तर निर्मळ पाहिजे, त्या पौर्णिमेच्या चंद्राचं मगाशी त्या पौर्णिमेच्या चंद्राचं दाखला देऊन झालाच आहे. पुन्हा तो त्या पाण्यामध्ये जरी त्याचं प्रतिबिंब पडलं तर पाणी हलतं आणि ते हलतं, तितकं पण आपलं मन हलता कामा नये. मन स्वच्छ निर्मळ किती असायला पाहिजे, हलता कामा नये, डाग असता कामा नये, पूर्ण चंद्रबिंब, आणि ते जसं स्थिर आहे तसं आपलं मन स्थिर असलं पाहिजे. काम नाही, क्रोध नाही, अखंड प्रसन्न, हाच खरं म्हणजे मनाचा दागिना आहे. तैसे चोखी शृंगारपण, मनाचा दागिना कुठला? तर मन निर्मळ असता मनाचा दागिना. बाकी आपल्या सगळ्या अवयवांना शोभिवंत करण्यासाठी दागिने घालता येते, मनाला दागिना कसा घालणार? तर मन प्रसन्न ठेवणं हा मनाचा दागिना आहे. काय सुंदर माऊलीने दृष्टांत दिलं. बुजाली वैराग्याची वोरप, जिराली मनाची धाप काप, तेथ केवळ झाली वाफ निजबोधाची. आपण मगाशी पाहिलं की नेमकं विक्षेप आणि काय अडचणी काय येतात, तर आपल्याला स्वबोधच झालेला नसतो. निजबोध, आत्मबोध, स्वरूप ओळखच झालेलं नसतं. इथे आपल्याला ते सांगतायत बुजाली वैराग्याची वोरप. खरं असं आहे, वैराग्याची इच्छा बुजाली म्हणजे नाहीशी झाली. जिराली मनाची धापका, मनाचं जी चांचल्य आहे, भीती आहे, धापकाप म्हणजे भय आहे, सारखं भय वाटतं आपल्याला. मन चंचल मन असणं तर हे का ते असं होईल, पण मनाला भय कायम असतं. तर ते मनाचं जे भय आहे ते पण गेलं आहे. आणि ते तर केवळ झाली वाफ निजबोधाची, केवळ निजबोध आत्मज्ञान हे जर प्रसन्न मन झालं ना तर आपोआप मुद्दाम वैराग्याचं काही करावं लागत नाही. मग काही मन घाबरत नाही, मन काही चंचल होऊन त्रास देत नाही, आणि जणू काही आत्मज्ञानाचा अंकुर यावा. एखादं
बीज रोवलं की त्याला जसं अंकुर येतं तसं त्या आपल्या आत्मज्ञानाचं होतं. हळूहळू अधिकार प्राप्त होईल, त्या मनाला आत्मज्ञानाची प्राप्ती होईल, पण त्याचं बीज रोपण होतं, अंकुर फुटायला लागतं. त्याला वाफसा म्हणजे मनाच्या ठिकाणी तो अंकुर निजबोधाचा आत्मज्ञानाचा अंकुर फुटतो आणि मग हे जे मनाचं चंचलपण भय वगैरे आहे ते निघून जातं. असा आत्मज्ञानाचा अधिकारी होण्यासाठी ही अशा प्रकारची तयारी असते. म्हणून विचारावया शास्त्र, रहाटवावे जे वक्त्र, ते वाचेचे नि सूत्र हाती न धरी. म्हणून सांगताय अशा स्थितीत वक्त्र म्हणजे वाणी, त्या वाणीनं अभ्यास करायचा, शास्त्राध्ययन करायचं, विचार करायचा. ती एक शब्दही उच्चारण्यास तयार होत नाही. मौन म्हणजे विचार करायचा, शास्त्राचा अभ्यास करायचा, तयारी सगळी मनाची बोलायचं. आज सगळी तयारी करायची. म्हणून विचारावया शास्त्र, रहाटवावे जे वक्त्र, ते वाचेचे नि सूत्र हाती न धरी. बोलून ना नाही करायचं, मौन घ्यायचं, अभ्यास शास्त्राचा करायचा, शास्त्राध्ययन करायचं, विचार करायचा, सगळं करायचं, पण बोलायचं. तरी काय होईल, ते स्वलाभ लाभलेपणे मनपणाही धरून येणे, शिवतले जैसे लवणे आपुले निज. आणि मग असं जर जमलं ना, इतकं जर जमलं, मग काही वेगळं वैराग्य नको आहे, काय त्या मनाची भीती जाणार आहे, आपोआप आपण या आत्मबोधाकडे वळणार आहोत, हे सगळं आपोआप घडेल एक त्या मनाचं तप जमलं तर. आणि मग त्याच्यातून काय होईल, तर उदाहरण दिलं आहे, शिवतले जैसे लवणे, लवण म्हणजे मीठ जसं पाण्यात टाकलं की आपलं जे मूळ रूप आहे ते विरघळून जातं. त्या पाण्यामध्ये मीठ विरघळतं, स्वतःचं रूप शिल्लक ठेवत नाही, स्वतःचं रूप मीठ टाकून देतं, पाण्यामध्ये सोडून देतं. तसं या आत्मलाभ झाला की अगदी आपण संतुष्ट होतो. त्या मनाला मन पण उरतच नाही. मिठाला जसं मीठ म्हणून उरतच नाही, अस्तित्व नसतं, पाण्यात विरघळून जातं. त्याचं असणं चवीने कळेल नंतर, पण त्याचं वेगळं रूप नाही दाखवता येणार. तसं मनाचं मन पण उरत नाही. काय होतं, तर ते आत्मलाभ होतं. तो एक आत्मलाभ झाला की मनाचं वेगळे पण उरत नाही, अस्तित्व राहत नाही. असा मग आपापच संकल्प विकल्प संपलेच. हे पाचही ज्या गोष्टी आहेत त्या आपोआप मिळतात. ते थके उठिती भाव, तीही इंद्रिय मार्गी धाव, घेऊन टाकावे गाव विषयांचे ते. आता म्हणतात असं जेव्हा येतं ना, अशी स्थिती आली की मग छानपैकी ठाकावे गाव विषयांचे ते म्हणजे आपण प्राप्त करून घ्यावं. म्हणजे थोडक्यात असं आहे की एवढी प्रगती झाली की ते विषय येणार का कुठून मनामध्ये, त्या तो आत्मबोध जागा झाल्यावर त्या विषयांना यायला, विकार उत्पन्न व्हायला अवसरच कुठे आहे. घेऊन टाकायला विषय कुठून येणार. तेथे के उठी ती भाव, अशी जर धाव घेतली, इतकी प्रगती झाल्यावर त्या मनामध्ये दुसऱ्या विषयवासना येण्याला अवसरच मिळणार नाही, वेळच कुठे मिळणार आहे. म्हणून काय करावं, तर ठाकावे गाव, घेऊन टाकावे गाव विषयांचे, त्याच्यावर पार आपण मात करून टाकावी. काही होणार नाही, काही ते विषयवासना येणारच नाही. एकदा त्या आत्मज्ञानाची एवढी प्रगती असेल तर मन विषयांकडे जाणारच नाही, जाईलच कसं. म्हणून ती आहे मानसी भावशुद्धीची असे अपैसी, रोमशुची जैसी तळहाताची. आणखीन छान एक उदाहरण दिलं आहे, रोमशुची जैसी तळहाताची. आपल्या तळहातावरती लव नाही आहे, केस नाही आहेत, त्यामुळे रोमशुची, तळहातावरती लव नाही म्हणजे तळहात स्वच्छ असतो, आपापच शुद्धता असते तळहाताला. तसं मानसी भावशुद्धीची असे आपैसे, तसं मनाची ही जी काही भावशुद्धता आली ना की मग आपोआपच ते सगळे काय वासना सगळ्या नाहीशा होतात, संकल्प नाहीसा, आपोआप शुद्धता येते त्या भावशुद्धतेमुळे. एकदा मनामध्ये ते अंतःकरण शुद्ध झालं की हे विषय वगैरे येत नाहीत, विषयांच्या गावाकडे लक्ष द्यायची आवश्यकता नाही, म्हणजे येऊच शकत नाही, अवसरच सापडत नाही. तसं इथे होतात की ही जशी शुचिता असते, स्वच्छ होतो आपोआप हात. त्यामुळे कारण काय, तर त्याच्या त्या हातावर काही नाहीच आहे, तर तळहात आधीच शुद्ध आहे, त्यामुळे तो स्वच्छ राहतो. तसं आपलं मन आधीच आत्मबोधाने आत्मभावाने शुद्ध झालेलं आहे, त्यामुळे आता कामसंकल्पादी गोष्टी तिथे येतच नाही, आपोआपच मन शुद्ध राहतं. काय बहु बोलो अर्जुना, अशी मनाचं तप सांगितलं. आणखीन अर्जुना काय सांगू, जई हे दशा ये मना, असं जर त्या मनाला सगळं मिळालं ना, तरी मनस्तपो मिधाना पात्र होती. अशी जर त्या मनाची स्थिती झाली तर मग त्याला काय म्हणायचं,
मन हा तपा, त्या मनाचं तप आहे असं म्हणायचं. मनाचं तप हे अभिधान, हे नाव त्याला प्राप्त झालं असं जमलं पाहिजे, असं त्याचं म्हणणं. परी ते असो हे जाण. बरं ठीक आहे, आता मी तुला मानसं तप सांगितलं, कसं मनाचं तप असायला पाहिजे, त्याचं फळ काय मिळतं, करण्यासाठी काय काय करावं लागतं, हे सगळं मी तुला सांगितलं. मानसत्वाचं लक्षण देवो म्हणे संपूर्ण सांगितलं. भगवंत म्हणतो अर्जुना, हे सगळं मी तुला सांगितलेलं आहे. एवं देहवाचा चित्ते जे पातले त्रिविधत्वाते ते सामान्य तप तू ते परिसवेले गा. आता मला अशा प्रकारे देह, वाचा आणि चित्त, कायिक, वाचिक आणि मानसिक अशा 3 प्रकारची तप, 3 रूपांची तप म्हणजे काय हे मी तुला सामान्यपणे ऐकवले. सामान्य तप तू ते परिसवेले गा, सगळं मी वर्णन करून सांगितलं. खरं तर भगवंताने गीतेमध्ये म्हटलं बरोबर आहे की मी हे तुला प्रकार सांगितले. माऊलीने मात्र आपल्याला खरंच छानपैकी स्पष्ट करून सांगितलेलं आहे, त्या खूप छान स्पष्ट केलेलं आहे. आता गुणत्रय संगे, आता काय करतो तर 3 गुण त्या सत्वरजतमामुळे हेची विशेषी त्रिविधरी घे. म्हणजे आता कायिक, वाचिक, मानसिक ही 3 रूपं तुला मी रूपं सांगितलीच. हे तर करायचं, शरीराला तप कसं करायचं, वाचायला कसं करायचं, मनाने कसं करायचं हे तर सांगितलंच. आता मी तुला सांगतो आहे की सात्विक माणूस कायिक तप कसं करतो, सात्विक माणूस राजस तप कसं करतो, सात्विक माणूस हे म्हणजे सत्वरज तप, सात्विक, राजस आणि तामस ही 3 प्रकारची मंडळी ही 3 कायिक, वाचिक, मानसिक तप कशी करतात असं मी तुला सांगणार आहे. ते 3 गुणांच्या संघाने हेच तप सत्वगुणी माणूस कसं करेल, कायिक, वाचिक, मानसिक तप सत्वगुणी असेल तर कसं करेल, रजोगुणी असेल तर कसं करेल आणि तमोगुणी असेल ते कसं करेल हे लक्ष देऊन ऐक. आता गुणत्रय संगे हेची विशेषी त्रिविधी रेगे तेही ऐकत सांगे प्रज्ञाबळे. आणि पुन्हा प्रज्ञाबळे म्हटलं की अगदी लक्ष ठेवून ऐक, नाहीतर आपलं कानावर पडला इकडून सोडलं असं नाही चालणार. प्रज्ञाबळे, तुझी बुद्धी सगळी लाव. आणि मी काय सांगतो त्या आधी सात्विक माणसाचं सांगतो की सात्विक माणूस कशा प्रकारचं कायिक तप करेल, वाचिक तप करेल आणि मानसिक तप करेल हे आधी सांगतो. आणि रांगेनी पुढल्या सगळ्यांचं पण सांगेल. 17वा श्लोक आहे. श्रद्धया परया तप्तम तपस्तत्रिविधम नरैहि अफलाकांक्षीभिर्युक्तैः सात्विकम परिचक्षते. काय म्हटलंय, पहिली गोष्ट परया श्रद्धया, अगदी परमश्रद्धा त्याची असते. सात्विक माणूस आता कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप कसं करतो हे पाहायचं आहे. तर हे करताना काय करतो तो, तर एक तर त्याची श्रद्धा, प्रचंड श्रद्धा, परया श्रद्धया. आणि तप्तम आपोआप मिळालेलं नाही आहे, त्याच्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट केलेले आहेत. अफलाकांक्षी भी युक्तही नरे, हा कोण आहे, कसा आहे, हे करणारा सात्विक जो आहे तो कसा आहे, तर 2 त्याची विशेषणं सांगितलेली आहे. ज्या सात्विक माणसाचं वाचिक तप, मानसिक तप, तो शारीरिक तप भगवंत सांगणार आहे, तो कसा असायला पाहिजे, तर तो अफलाकांक्षी भीर असला पाहिजे, म्हणजे त्याची फळाची इच्छा नाही आहे. आणि दुसरं युक्तही नरे, योगी, म्हणजे खरं तर संत आणि योगी हीच मंडळी असायला हवी, यांनाच हे अशा प्रकारचं जमेल. पण हे म्हणजे ही आपली सोडवणूक करून घेणार की त्यांना आमच्या सगळ्याला की जमणार नाही, पण त्यांना जमत आहे ना, मग आम्ही सुरुवात का नाही करायला हरकत आहे, असा विचार करून त्यांचं तर ऐकायला हवं. त्यामुळे फळाची इच्छा नसणारा हा जो योगी पुरुष आहे हा परमश्रद्धेने आणि तप्तम म्हणजे मोठ्या श्रद्धेनं आणि प्रयत्नपूर्वक हे 3ही प्रकारचे तप त्यांनी केलेलं असतं, कायिक, वाचिक आणि मानसिक. आणि त्याला आपण सात्विक तप असं म्हणतो. फळाची इच्छा न धरणारा जो करेल त्याला आपण सात्विक तप करतो असं म्हणतो. म्हणजे सात्विक तप करणाऱ्याच्या जवळ पक्की श्रद्धा असायला हवी, हे पहिलं. पराकाष्ठेची श्रद्धा त्याच्याजवळ असायला हवी. पुन्हा जे जीवनात मिळवायचं आहे ते कष्ट करून प्रयत्नपूर्वक आपली क्षमता वाढवून मिळवायला हवं. असं सहज नाही आहे उपलब्ध होणार, त्यामुळे खूप कष्ट करायला लागतील, खूप प्रयत्न करायला लागतील आणि त्यांनी मिळवलेलं असं असलं पाहिजे. तपस्या म्हटली, अगदी तपश्चर्या करिता आंतरिक शांती मिळवण्यासाठी तपश्चर्या करावं लागतं. तपश्चर्येने आंतरिक शांती पण मिळते आणि दुसरं आपोआप यश पण दोन्ही मिळतो. त्यासाठी शरीराचं, वाणीचं आणि मनाचं योग्य पद्धतीने वळण त्याला लावून घेतलं पाहिजे, तर ह्या गोष्टी मिळणार. आणि असं जो करतो त्याला आपण सात्विक म्हणायचं.
किंवा सात्विक जो आहे तो अशा प्रकारचं तप करतो, अशी श्रद्धा असायला हवी. आता सात्विक माणसाच्या मनामध्ये मी हे तप केलं म्हणून हे अमुक अमुक फळ मिळालं पाहिजे असं नसतं. म्हणून त्याला अफलाकांक्षेने म्हटलं आहे की तो जे काही करतो तेव्हा हे फळ मिळावं म्हणून त्यांनी ते केलेलं नसतं, त्याची अपेक्षाच नसते. तुमच्या माझ्यामध्ये आणि सात्विक ज्याचा भगवंत वर्णन करताय त्याच्यामध्ये हा फरक आहे. फरक असा आहे की आपल्याला जे काही हवं असतं म्हणून आपण काहीतरी कष्ट करतो, प्रयत्न करतो, नाही यशातला भाग नाही, पण काहीतरी हवं आहे म्हणून ते करत असतो. या उलट हा जो आहे अंतःकरण शुद्ध होण्यासाठी तप असा विचार करून काही प्रयत्न केले, कर्मफळाची अपेक्षा ठेवलेली नाही आहे, मनाची प्रसन्नता जराही ढिली पडलेली नाही आहे, शरीर आपलं पवित्र आहे, वाणी शुद्ध आहे, अंतःकरण शुद्ध आहे, असं सगळं ह्या सात्विक तप करणाऱ्याला जमतं की असं ज्याला जमतं त्याला सात्विक तप म्हणावं. आता ही करण्याची युक्ती पण भगवंताने सांगितलं आहे. योगा कर्मसु कौशलम, म्हणजे कौशल्यानं करायचं आहे म्हणजे होईल. कार्य तर करायचंच, पण दुःख निर्माण होता कामा नये. संसारी असायचं पण त्यात लिप्त व्हायचं नाही. संसार करायचा, संसारामध्ये या सगळ्या चक्र असतातच, सुखांत दुःख, दुःखांत सुख येतच असतं, म्हणून त्याच्यात फार हे करायचं नाही. नोकरी व्यवसाय करायचा पण त्यात गुंतायचं नाही. कर्म असं हवं की अंतःकरण आपलं शुद्ध राहील असं ते सांगतात. म्हणजे अंतःकरण आपल्याला भगवंताकडे घेऊन जाईल. शुद्ध राहील म्हणजे काय, दुसरे विचार येता का मारे, म्हणजे मग आपलं जे भगवंताकडे जाईल. याला मुक्ती असा शब्द वापरला आहे. खरं तर हीच भक्ती आहे आणि हे जमणं म्हणजेच हे संतत्व आहे असं म्हणूया. हे सगळी सात्विक तपस्या आहे, सात्विक तप आहे. सात्विक माणसाने केलेलं सात्विक तप त्याचा मोबाईलला चांगला खरा मिळणारच आहे, पण त्याला नकोच असतो. लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांनी मला भलं म्हणावं अशी त्याची मुळीच अपेक्षा नसते. त्याचं ते ध्येय आहे, त्या ध्येयाच्या दिशेनं प्रयत्न करायला हवेत, वाटचाल करायला हवी, अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी, पण लौकिक फळाची काही अपेक्षा नसते. मनशांती हवी, मन प्रसन्न हवं, चित्ताची एकाग्रता हवी, चित्त प्रसन्न हवं. संतांनी हा आपल्याला मार्ग दाखवला आहे. संत त्या मार्गाने गेले आहेत आणि त्या मार्गाने गेलं तर फळ मिळतं असं त्याला माहिती आहे. त्या फळाची अपेक्षा न ठेवता त्यांच्या मार्गाने आपण जावं, परमेश्वर प्राप्ती होईल असं खरं तर सांगण्याचा हेतू आहे. खरं हेच सांगायचं आहे. आपण जे ध्येय, उदात्त ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करायचे, पण ध्येयाचं मूल्य कमी होता कामा नये. प्रयत्न करायचे, आपोआप त्या ध्येयापर्यंत आपल्याला घेऊन जायचं काम होईल. आता ध्येय कुठलं, आत्मज्ञान हे ध्येय. व्यावहारिक गोष्टी आपण बाजूला ठेवूया, त्याच्यामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केली, आत्ता नाही मिळालं तर पुढल्या वेळेला मिळेल असं आपण धरूया. आता इथे जे काही आपण पाहतो आहे ते आत्मज्ञान हे आपलं ध्येय आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला तप करायचं आहे, म्हणजे प्रयत्न करायचे आहे. मग आता त्या ज्या ध्येय आहेत आत्मज्ञान ह्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये, म्हणजे तपाकडे दुर्लक्ष होता कामा नये. एक तर ते मिळवायचं आहे म्हणून नाही, पण हे करताना त्या तपाकडे, म्हणजे जी काही साधना आपण करतो आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं कामा नये. ते केलंच पाहिजे, हे सूत्र आहे. फळाची आकांक्षा ठेवू नका आणि हे करा, पण हे केलं तर ते मिळणारच आहे असं सांगितलं आहे. तप केलं की ब्रह्मप्राप्त होणारच आहे, योग्य प्रयत्न केले की काम होणारच आहे हे आपल्याला खरं म्हणजे सांगतात. आपल्याला हे होईल की नाही, ते होईल की नाही असे संभ्रम संशय मनामध्ये असतात, म्हणून सगळे गडबड होते. त्या आपण करत असणाऱ्या या तपामध्ये, साधनेमध्ये, प्रयत्नांमध्ये आनंद असायला हवा. आपल्याला ओझं नाही वाटतं का बा. सद्गुरूंनी सांगितलं, संतांनी सांगितलं की त्या करण्यामध्ये आनंद आहे. त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला की हे करण्यामध्ये आनंद आहे. तुकाराम फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये असं ते म्हणतात. म्हणजे एकदा ठरलं ना हे साधं, काय वाटेल ते होऊ दे, आता मी मागं हटणार नाही. मस्तक फुटलं, शरीर तुटलं तरी नाम सोडणार नाही, अशी अगदी टोकाची भूमिका ते घेऊन आपल्याला सांगतात. इतकी परमश्रद्धा त्यांच्या अंतःकरणात. भक्त प्रल्हाद, काय वाटेल ते करा, मी नारायणाचं नाव सोडणार नाही. समर्थांचा कल्याण, छाती उडाली बस, टाकली उडीवरनं, विचार पुढला नाही केलेला, अशी परमश्रद्धा. असं जे आहे हे परमश्रद्धेनं करायचीच गोष्ट आहे. फळाची आकांक्षा नाही, कोणी आपल्याला काही म्हणावं याची अपेक्षा नाही, काही नाही. ह्याला सात्विक तप म्हणायचं. आणि जोडीला युक्तही म्हटलं आहे. फलाकांक्षी बी पण युक्तही म्हणतात, म्हणजे योग्य रीतीनं करायचं आहे. फलाची अपेक्षा पण ठेवायचं नाही आहे
आणि झालं तर झालं, जमलं तर जमलं असं पण नाही आहे. योग्य रीतीनं, योग्य प्रयत्नांनी, योग्य दिशेनं, विचारपूर्वक प्रयत्नांची पराकाष्ठा करून असं आचरण करणारं हे जे आहे ती सात्विक तपस्या आहे असं म्हटलं आहे. माऊलींनी या श्लोकासाठी हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी केवळ 2च ओव्या घेतलेल्या आहेत. त्या आपण 2 ओव्या घेऊया. तरी हेची तप त्रिविधा, जे दाविले तुझं प्रबुद्धा, तेची करी पूर्ण श्रद्धा सांडुनी फळ. सांडुनी फळ, फळाचा विचार करू नको. अर्जुनाला प्रबुद्ध हा शब्द वापरला आहे माऊलीने. प्रबुद्ध म्हणजे तू सुज्ञ आहेस, बुद्धिमान आहेस. अर्जुना, हे जे मी तुला 3 प्रकारचं तप दाखवलं, हेची तप त्रिविधा, ते जेव्हा पूर्ण श्रद्धेनं, तेची करी पूर्ण श्रद्धेनं आणि सांडुनी फळाची अपेक्षा न करता करशील, त्याला सात्विक म्हणायचं. आधी तुला 3 तप सांगितले, कायिक वाचिक मानसिक. ते तू जर पूर्ण श्रद्धेनं केलंस, फळाची अपेक्षा न ठेवता केलंस, तर ते जे करशील त्याला सात्विक तप म्हणायचं. जई पुरती या सत्वबुद्धी, आचरी जे आस्तिक्य बुद्धी, तई तया तेची गा प्रबुद्धी सात्विक म्हणते. आता हे जे त्रिविध तप, पूर्ण अंतःकरण शुद्धी, जी काही आपली आस्तिक्य बुद्धी किंवा काय परमश्रद्धा यांनी आचरली जाते, तर त्या जाणत्या लोकांकडून म्हणजे संतांकडून त्याला हे नाव दिलं गेलेलं आहे, सात्विक तप म्हटलं आहे. जई पुरली या सत्वबुद्धी, आचरी जे आस्तिक्य बुद्धी, तई तया तेची गा प्रबुद्धी म्हणजे जाणकार लोकांनी, संतांनी, ऋषीमुनींनी त्याला हे नाव दिलं आहे. खरं तर हा श्लोक इतका वाचता असं वाटलं 2च का ओव्या माऊलीने लिहिल्या. चांगल्या 5-50 ओव्या लिहून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे प्रयत्न पण करायचे, फळाची अपेक्षा पण ठेवायची नाही. हे आता अगदी स्थितप्रज्ञाची लक्षणं, ज्ञानीभक्ताची लक्षणं, दैवी संपदा या प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता पुन्हा काही माऊली ते सांगितलं नाही, पण या 2 गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितली की करायचं. जी काही तुला आत्ता 3 तपं सांगितली, काही वाचिक मानसिक, ती सगळी तपं फळाची अपेक्षा न ठेवता आणि पूर्ण श्रद्धेनं केलंस तर त्याला सात्विक तप म्हणतात असं सांगितलं. आता राजस तप कशाला म्हणतात ते सांगितलं, ते आपण पुढल्या वेळेला पाहूया. आज इथंच थांबूया. धन्यवाद.